जीत अंकल, तुम्ही तर बडोद्याला जाणार होतात ना? कॅन्सल केलं मी. मला अस्मिताचा फोन आला. अरे तुला हवा असलेला गेम आहे ना, ती खेळायला तयार झाली आहे. म्हणजे तो डिटेक्टिव्हचा गेम? येस. येस. मी, समीर आणि राकेश आम्ही किडनॅपर. आम्ही तुला किडनॅप करणार. आता ते दोघं तिकडे तुझी वाट बघतायत. मी तुला तिथे नेऊन पोहोचवतो. मग अस्मिता तुला शोधणार. बस. मॅडम, आज धमाल येणार आहे. प्रायव्हेट डिटेक्टिव्ह अस्मिता अग्निहोत्री आणि त्यांची टीम आज ट्रेजर हंटचा गेम खेळतायत. जरा फिल्मीच आहे ना? हो ना, पण चिंटूमुळे ही धमाल करता येते. हो, चिंटूमुळे आपण सुद्धा लहान होऊन जातो नाही? खरंय. गोंधळेकर काकू. हा बोला काकू, कशी आहे मावशींची तब्येत आता? हो, अगदी छान आहे. ऑपरेशन नीट झालं ना? अगदी व्यवस्थित झालं ऑपरेशन. लवकरच डिस्चार्ज सुद्धा मिळेल. हा, पण खरंच अस्मिता, तू होतीस म्हणून तुझ्यावरती निश्चिंतपणे चिंटूला सोपून मला येता आलं. पण त्याने काही त्रास दिला नाही ना तुला? नाही हो, त्याने काही त्रास दिला नाही. उलट त्याच्याबरोबर आम्ही सुद्धा आज खेळतोय. एक मिनिट. हा हॅलो काकू, चिंटूमुळे आज मॅडमनी आम्हा सगळ्यांना सुट्टी जाहीर केली आहे आणि आज आम्ही ट्रेजर हंटचा गेम खेळतोय. कसला हंट गेम? म्हणजे शिकारीचा गेम आहे का काही? नाही काकू, ट्रेजर हंट म्हणजे शिकारीचा गेम नाही काही. यात खजिन्याचा शोध घेतात. वही खजिन्याचा शोध? म्हणजे सोनं बिनं काही मिळणार की काय? मग मी येतेच. नाही काकू, अहो खरा खजिना नाही काही, फक्त मजेदार गेम आहे हा. की गेम होय, मग राहू दे, खेळा तुम्हीच. हा, पण चिंटूला दे जरा. नाही, चिंटू घरात नाहीये. सिद्धेश्वर आणि बंडोजी त्याला खजिन्यापर्यंत पोहोचण्याचे क्ल्यू देत आहेत आणि आपला चिंटू खजिना शोधतोय. राकेश आणि समीर पण येणार आहेत. हो, पण मग आता कुणाबरोबर येतो? हे काय करतोयस तू? मी कुठे चाललोय हे कळायला खूण म्हणून टाकतोय. आणि मला सिद्धार्थला फोनही करायचा आहे. राकेश आणि समीर कसे नाही आले असून? आणि सीड बंडूचा सुद्धा काहीच निरोप नाही. आले. अरे, तुम्ही दोघेच वर का आलात? चिंटू कुठे? चिंटू तर आला नाही. नाही, आम्ही देवळापाशी क्लू ठेवला होता, पण तो देवळापाशी पण आला नाही. हो ना, आणि आम्ही लांबच्याही देवळात जाऊन आलो. म्हणजे गोंधळेकर काकू नेहमी जिथे जातात तिथे, पण तिथेही तो नाहीये. गेला कुठे हा? तुम्ही ठेवलेला क्लू अजूनही तसाच आहे? नाही, आत्ता तिथे नाही. याचा अर्थ त्याने तो क्लू पाहिला. पण मग तो देवळात का नाही गेला? कुठे गेला असेल हा? हे मणी आहेत. सरळ ह्या रस्त्याने जा. वळणावर गेलास की टाक. आणि मणी संपले की रिक्षेची बोगस नंबर प्लेट काढून फेकून दे. रिक्षा कुठेतरी लपव आणि कायमचा गावी निघून जा. परत इथे दिसता कामा नये. साहेब, त्याचा मोबदला मिळालाय तुला. निघायचं. चिंटूला मजा वाटतेय, पण हा गेम नाही. तो खरंच किडनॅप झालाय याची त्याला कल्पनाच नाही. राकेश आणि समीर इथेच यायला निघालेत ना? त्यांना फोन करून विचारूया ना चिंटू त्यांच्यासोबत आहे का? मॅडम, चिंटूला किडनॅपिंगचा गेम खेळण्याची खूप इच्छा होती. मी कदाचित त्याने राकेश समीरला फोन करून तयार केला असेल तर.
तरी पण एकदा त्यांना फोन करून विचारूया. होय होय करतो. तू राकेशला फोन लाव, मी समीरला लावतो. नाही लागत आहे फोन. हे, माझा पण लागेल. पुन्हा एकदा फोन ट्राय करा ना. होय. मॅडम फोन कट केला त्याने. काय? हो. समीरनं पण. हे दोघे फोन का घेत नाही? काहीतरी घडलं एवढं नक्की. तुम्ही दोघं फोन का नव्हता उचलत? आम्ही किती टेन्शन मध्ये होतो. मॅडम आम्ही लिफ्टमध्ये होतो म्हणून कदाचित. हो, आणि रिंग झाली तेव्हा आम्ही दरवाज्यातच होतो म्हणून फोन कट केला. सॉरी. काय झालं मॅडम? तुम्ही टेन्शनमध्ये होता असं म्हणाला. चिंटू बद्दल तुम्हाला काही माहितीये? तो भेटला तुम्हाला? चिंटू तर बंडू आणि सीट बरोबर होतं. आम्हाला तर इथे बोलवलं. त्याने तुम्हाला फोन केला होता? नाही, पण नक्की काय झालंय? प्लीज चिंटूच्या फोनवर फोन लावून. चिंटूचा मोबाईल आता मोका झालाय. तो आता तुमच्या कोणाशीच बोलणार नाही. पण त्याचा शेवटचा निरोप पाठवतो तुम्हाला. चिंटूने फोन कट केला. कट केला? मी गेम बदललाय. मी क्लूज देईन, तुम्ही मला शोधा. चिंटूचा हा मोबाईल आता मला हवा असेल तेव्हा चालू होईल. बोल दादू. हा अभिमान का कडमडला नको त्यावेळेस? त्याचाही काहीतरी बंदोबस्त करावाच लागेल.